गडिंग्लज पंचायत समितीत दिव्यांगांना साहित्य वाटप। मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सक्षमीकरण हीच खरी मदत। गावोगावी शोध मोहीम राबवा, एकही दिव्यांग वंचित राहू नये। गडिंग्लज पंचायत समितीच्या वतीने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित साहित्य वाटप कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिव्यांगांच्या समस्यांना खराखुरा आधार देण्याचे आवाहन केले। दिव्यांगांचे 100% दुःख आपण हलके करू शकत नाही, मात्र कर्तव्य भावनेतून त्यांना आवश्यक मदत केली तर त्यांचे सक्षमीकरण होईल आणि हीच खरी मदत ठरेल, असे ते म्हणाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी शिबिराची माहिती दिली। यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, नेसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर, प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी मनोगते व्यक्त केली। मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले। मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गडिंग्लज पंचायत समितीने चांगले काम केल्याने हा व्यापक कार्यक्रम घडला आहे। गडिंग्लज तालुक्यातील एकही दिव्यांग साहित्यापासून वंचित राहू नये यासाठी गावोगावी शोध मोहीम राबवा। शासनाकडून साहित्य न मिळाल्यास मी स्वतः दिव्यांगांना साहित्य देतो। दिव्यांगांची इच्छाशक्ती प्रबळ असते, म्हणूनच खडतर परिस्थितीतही ते संघर्ष करीत जीवन जगतात। त्यामुळे आपण त्यांच्या मागे उभे राहून त्यांना ताकद देऊया। या कार्यक्रमाला तहसीलदार ऋषिकेश शेळके, गडिंग्लज पालिकेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, गोडसाखरेचे अध्यक्ष प्रकाश पताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीता कोरे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।